हैदराबाद येथील भाषणाच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या सर्व भारतीयांना एक आवाहन केलेलं आहे की पेट्रोल आणि डिझेलचं आणि त्यासोबतच घरगुती जे खाद्य तेल आहे याचा अत्यंत कमी प्रमाणात वापर करा। या भाषणाचा परिणाम आज देशभरात होताना दिसत आहे। आज अमरावती शहरातल्या पेट्रोल पंपावरील ज्या रांगा ज्या प्रमाणात लागलेल्या आहे, नक्कीच या पेट्रोल संपलेला असं दिसत आहे। आपल्यासोबत अमरावती शहरातले काही नागरिक आहे जे पेट्रोल भरण्यासाठी या पेट्रोल पंपावर आलेले आहे। आपण त्यांच्यासोबत संवाद करूया आणि त्यांना विचारा नेमकं काय समस्या आहे। समोर पेट्रोल भरण्यासाठी आलो मी, पेट्रोल पंप बंद आहे। आता काय आहे का उद्या प्रधानमंत्रीने आवाहन केलं होतं त्यामुळे आहे की कशामुळे आहे मला माहित नाही। पेट्रोल हे नाही आला, टँकर नाही आला, काही नाही आला। पेट्रोलची परिस्थिती आता आपल्याला दिसून राहिली। पेट्रोल आहे नाही इकडे, पेट्रोल लिहिलेलं आहे, पेट्रोल नसल्यामुळे पेट्रोल पंप बंद आहे। आता काय आहे त्यात तुम्ही पहा। कसं आहे, काल प्रधानमंत्री साहेबांनी घोषणा केली वर्षभर सोने वापरण्यावर लोकांना आवाहन केले की लग्न प्रसंगात किंवा काही कार्यक्रम असेल त्याच्यात सोने वापर करू नये। पण आमचं एवढं म्हणणं आहे की ऑलरेडी सोन्याचे भाव इतके वाढले आहेत की त्यामुळे ऑलरेडी गिराईकीवर धंद्यावर परिणाम झालेला आहे। जवळपास 70% व्यवसाय कमी झालेला आहे। पण तरी इतकी हलाखीची हालत असून धंद्याची प्रधानमंत्रींनी जनतेला आवाहन करणं म्हणजे सराफ, सुवर्णकार जे इतर रिलेटेड व्यवसाय आहेत त्यांच्या पोटावर निश्चितप्रमाणे पाय पडेल या घोषणेचा प्रधानमंत्रीचा। तरी आम्ही प्रधानमंत्रींना निवेदन करतो की त्यांनी ही घोषणा आपली परत घ्यावी। जेव्हा बंगालमध्ये इलेक्शन होतं त्याच्या पहिले अधिकार काऊंनी सांगितलं असं आहे, इलेक्शन सगळं झालं, त्यांचं काम झालं आणि जनता मेली तर चालते। आता पहिले काऊंनी सांगितलं असं आहे, इलेक्शनच घ्यायला पाहिजे होतं बंगालची सगळ्यात पहिले तर सगळ्यात जास्त तर खर्च तिकडेच झालं। हे गव्हर्नमेंट सचिव आहे ते काही करणार नाही, बस ते सगळं झूट खोटं बोलतो। आम पाब्लिकवर काय परिणाम होते त्यांना काही समजत नाही त्याच्याबद्दल। आपण पाहतात की या पेट्रोल पंपावर ज्याप्रमाणे सूचना करण्यात आली की पेट्रोल नसल्यामुळे आज पेट्रोल पंप बंद आहे। आपल्यासोबत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या काही नागरिक आहेत जे ग्राहक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद करूया। आपण नेमकं त्यांचं काय मत आहे। हे पेट्रोल चालू राहायला पाहिजे, कारण ऍक्च्युली कसं आहे, आम्ही लेडीज आहे, आमचा बिझनेस आहे, तो बिझनेस असा आहे की आम्हाला पेट्रोल तर लागणारच आहे। जर असं म्हटलं की नाही बा कमी प्रमाणात वापर करा, कसं करू कमी प्रमाणात ते सांगा। कारण या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागते, जवळ नाहीये ना, ते लांब जावं लागते ना, तिथून पॉसिबल नाही आहे ना पायी जाणं। त्यासाठी तर आम्हाला पेट्रोल तर मोस्ट आहेच। देशात जे काही आता जे मध्यंतर जे काही युद्ध वगैरे झालं त्या युद्धाचे जे सगळे परिणाम आहे जे आज आपल्या देशावर होत आहे, या परिणामाच्या नंतर आज ही सूचना आज काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। नेमकं या वेळेवर आलेल्या सूचनेबद्दल नेमकं आपण काय म्हणते त्या सूचनेबद्दल मला तर काहीच माहित नाही। मी 2 पेट्रोल पंप शोधून आली, बंद होता। ऍटलीस्ट मला वाटलं की उन्हामुळे बंद असेल, बट इथे येऊन पाहते तर पेट्रोल नाहीये। आता माझ्याकडे ऑप्शन नाहीये, माझ्या ह्याच्यात पेट्रोल बिलकुल नाहीये आणि मला बाहेर ठिकाणी जायचंय, बिझनेस करायचा आहे, तर मला पेट्रोल लागलेलंच आहे। पण नरेंद्र मोदी म्हणतात की बा आपण या सगळ्या गोष्टीचे आपण वापर कमी केलेला पाहिजे, आपण वर्क फ्रॉम होम केला पाहिजे। या संदर्भात नेमकं आपण सरकारला काय एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही तुमच्या टॅक्स मधून सगळं हे सरकार चालतं, देशाचा सगळा कारभार चालतं, नेमकं तुम्ही सरकारला नेमकं या संदर्भात काय सूचना देणार। नेमकं होम घर म्हणजे कसं करायचं ते मला नाही कळलं की बा म्हणजे होम डिलिव्हरी करण्यात आलंच आहे, जे करायचं आहे ते। पण घरी बसून काय करायचं, नेमकं काय करायचं, म्हणजे आम्ही जे बिझनेस करतो तो बाहेर जाऊन आहे, तो मग बाहेर जाऊन घरी कोण येणार आहे, कस्टमर येणार आहे का घरी, अशा कोणत्या गोष्टी। नक्की
काल झालेल्या नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानावर सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत अगदी तीव्र प्रमाणात आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही आम्हाला ह्या सूचना का केल्या नाही, निवडणुका झाल्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार केलेल्या ह्या सूचना आज आम्ही सर्वसामान्य नागरिक खाद्यतेलाचा वापर असो किंवा पेट्रोल डिझेलचा वापर असो तर सर्वसामान्य नागरिकांना एका दैनंदिन जीवनात रोज त्याचा वापर करावा लागतो. आज मराठी अमरावती.